आता बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। सणासुदीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही गोडाधोडाचे पदार्थ खात असाल तर सावधगिरी बाळगा, कारण तुम्ही खात असलेल्या मिठाईमध्ये भेसळ केली जाते आणि त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं। त्यामुळे ही भेसळ कशी ओळखावी, भेसळीमुळे काय दुष्परिणाम होत आहेत, पाहूयात। तुम्ही खाताय भेसळयुक्त मिठाई। तूप मावा मिठाईत सर्रास भेसळ। सणासुदीला तुमच्या आरोग्याशी खेळ। तुम्ही चवीचवीनं मिठाई खात असाल तर आजारी पडाल, कारण तुम्ही खात असलेली मिठाई भेसळयुक्त असू शकते। सणासुदीचे दिवस सुरू आहेत, बाजारात गोडाधोडाचे पदार्थ विक्रीला आलेत, मात्र पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय। मावा तूप मिठाई सर्रास भेसळ केली जातीये। माव्यात निकृष्ट दर्जाची दुधाची पावडर मिसळली जाते। टॅल्कम पावडर, चुना, खडू, पांढऱ्या रसायनाची भेसळ होते। नकली मावा बनवण्यासाठी दुधात युरिया, डिटर्जंट पावडर मिसळली जाते। निकृष्ट दर्जाचं तूप, शुद्ध तेल, पाणी आणि शुद्ध दूध एकत्र मिसळतात। बनावट तुपातील साधं वनस्पती तेल, पाम तेल वापरलं जातं। तूप आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सुगंध टाकला जातो। अशा प्रकारे बनावट मावा तूप तयार केला जातो। बनावट मावा बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळं ते कमी किमतीत बनलं जातं, मात्र निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून आरोग्याशी खेळ केला जातो, त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात। नकली तूप खाल्ल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, लिव्हर खराब होणं, अपचन आणि ऍसिडिटीचा त्रास होतो। महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो, कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो। आता सणासुदीच्या काळात जे मिठाई, मावा, खवा याची विक्री जास्ती प्रमाणात होते, तर त्या संदर्भात जिथे सगळीकडे अन्न नमुने घेण्यात यावे, जिथं कुठं भेसळयुक्त आहे असा संशय असतो तिथे नमुने घेऊन वाटल्यास तिथं जप्ती करण्यात यावी, असे पण आदेश देण्यात आलेले आहेत। त्रास होऊ नयेत यासाठी तुपातली भेसळ कशी ओळखायची हे सविस्तर पाहूयात। तुपात भेसळ झालीये का हे तुम्ही घरीही ओळखू शकता। एक चमचा तूप घेऊन ते एका काचेच्या ग्लासमध्ये ओता। तुपात आयोडीनचे 1 किंवा 2 थेंब टाका। तुपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो, त्यामुळे तुम्ही मावा तूप बाहेरून आणत असाल तर अशा पद्धतीनं तपासून घ्या। सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तुम्ही मिठाई घरी आणत असाल तर सावधगिरी बाळगा, कारण पैसे कमवण्याच्या नादात तुमच्या जीवाशी खेळ सुरू आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।